वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर शहरातील विजापूर रोडवरील रेल्वे पुलाखालील दर्ग्याजवळ घडलेल्या एका धक्कादायक प्रकारानं सोलापुरात खळबळ उडाली आहे। कृष्णा दूध कंपनीची सुमारे 300 ते 400 पाकिटं चक्क कचऱ्यात उघड्यावर फेकून देण्यात आली आहेत। विशेष म्हणजे हे दूध एक्सपायरी डेट संपलेला असूनही पाकिटं भरलेल्या अवस्थेत असल्यानं अनेक गोरगरीब नागरिक हे दूध घेऊन जात असल्याचं दिसून आलंय। त्यामुळे सामान्य जनतेच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला असून प्रशासन मात्र लक्ष्मी दर्शनात मग्न असल्याचं दिसून येते। जय होचे संपादक विजयकुमार उघडे यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता भोसले नामक व्यक्ती कृष्णा दूध कंपनीची शेकडो पाकिटं कचऱ्यात फेकत असल्याचे आढळले। ही पाकिटं एक्सपायरी डेट संपलेली होती। नियमानुसार खराब झालेलं दूध नष्ट करण्याची एक ठराविक प्रक्रिया असते, मात्र ती न पाळता उघड्यावर दूध फेकल्यानं अजाणतेपणी लोक ते दूध पित आहेत। यामुळे विषबाधा होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। या गंभीर प्रकाराबाबत अन्न व औषध प्रशासन आणि सदर बाजार पोलीस स्टेशन यांच्याकडे पुराव्यासकट तक्रार करण्यात आली। मात्र आश्चर्यकारक बाब म्हणजे दोन्ही विभागांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाहीये। तासनतास उलटूनही कोणत्याही विभागाने ठोस कारवाई केली नाही। त्यामुळे तक्रार देऊनही अधिकारी शांत का की कृष्णा दूध कंपनी सोबत मॅनेज होऊन गरिबांच्या जीवाचा सौदा केला जात आहे, असा जळजळीत सवाल आता उपस्थित केला जातोय। तक्रार करूनही कारवाई न होणं हे प्रशासकीय भ्रष्टाचाराचं जिवंत उदाहरण असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। एकीकडे सर्वसामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना दुसरीकडे सरकारी यंत्रणा मूग गिळून गप्प बसली आहे। त्यामुळे आता थेट जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी जोर धरते। कृष्णा दूध कंपनीवर तात्काळ धाड टाकून साठवणूक केलेल्या एक्सपायरी दुधाचा साठा जप्त करावा, उघड्यावर दूध फेकून लोकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या भोसले नामक व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावी, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी जनतेमधून होतीये। सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या दूधखोर प्रवृत्तींना वेळीच चाप बसला नाही तर सोलापुरात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।